अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट अजूनही नाही, मात्र केस ब्लड रिपोर्टवरती अवलंबून नाही, पोलीस आयुक्तांचा दावा। पुरावे नष्ट करण्यासाठी चालक बदलण्याचा प्रयत्न झाला, परिणामांची आरोपीला जाणीव होती। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये पोलीस आयुक्तांची माहिती। पुणे अपघात प्रकरणामध्ये दोषी तपास अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी। तर बंद केलेल्या पब आणि रेस्टॉरंटचे हजारो कर्मचारी रस्त्यावर। डोंबिवलीमधील रिएक्टर स्फोटामध्ये मृतांचा आकडा 11 वरती। मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। अंबादास दानवेंकडून घटनास्थळाची पाहणी। डोंबिवलीमधील एमआयडीसी आणि निवासी भागातील बफर झोन नाहीसा झाल्याने धोका वाढला। एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बिल्डरांकडून 500 भूखंड गिळंकृत, स्थानिक उद्योजकांचा आरोप। मतदानाच्या आकडेवारी संबंधी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। निवडणूक आयोगाला 48 तासात माहिती देण्याचे आदेश देण्यास न्यायालयाचा नकार। प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले। अर्जुन जेडगुले आणि गणेश देशमुख यांचे मृतदेह ठाणे TDRFने बाहेर काढले। वेंगुर्ल्यामध्ये मच्छीमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असताना बोट उलटली, 2 जणांचे मृतदेह सापडले, 2 जण बेपत्ता। नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणामध्ये केवळ 25% पाणी साठा शिल्लक। चर खोदण्याच्या प्रस्तावाकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष केल्यानं पाणी संकट अधिक गडद झाल्याचा आरोप। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावातील वीज पुरवठा खंडित, झाडं कोसळून घरांचंही नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।